मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रातील शेतीची अवस्था काय आहे? एका बाजूला सातबारावर ऊस आहे, पण दुसऱ्या बाजूला खिशात पुरेसा पैसा नाही. आपण नेहमी ऐकतो की ऊस म्हणजे पांढरा हत्ती किंवा नगदी पीक. पण प्रत्यक्षात एकरी 40-50 टनाच्या पुढे जाताना शेतकऱ्याच्या नाकी नऊ येतात. पण विचार करा, जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की मी एका एकरातून 400 टन ऊस काढणार आहे, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही हसणार का? की त्याला वेड्यात काढणार? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच एका प्रयोगाचा पर्दाफाश करणार आहोत, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. बारामती तालुक्यातील खांडज येथील सुरेश काळे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ काळे यांनी मांडलेला स्टेंजिंगचा प्रयोग आणि त्यांचा 400 टनाचा दावा, हे नक्की काय गणित आहे? हे खरंच शक्य आहे का? की हा केवळ एक मार्केटिंगचा स्टंट आहे? आज आपण या प्रयोगाच्या मुळाशी जाणार आहोत. विज्ञानाच्या नजरेतून हे समजून घेणार आहोत आणि शेवटी हे ठरवणार आहोत की 400 टनाचा आकडा गाठणं ही स्वप्नवत गोष्ट आहे की भविष्यातील वास्तव. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे, जिथे दररोज शेतीशी संबंधित उपयुक्त अद्ययावत आणि महत्त्वाची माहिती शेअर केली जाते. त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की जॉईन करा. तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा, कारण तिथं तुम्हाला शेतीविषयक माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त रील्स स्वरूपातील व्हिडिओ कंटेंट नियमितपणे पाहायला मिळेल. व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या व्हिडिओला हाईप द्या, जेणेकरून हा कंटेंट अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. तर चला आत्ता व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याचदा आपण पाहतो की जेव्हा ऊसाची वाढ 7 ते 8 महिन्यांची होते, तेव्हा ऊसाचं वजन वाढतं आणि नैसर्गिक वाऱ्यामुळे किंवा स्वतःच्याच वजनामुळे ऊस जमिनीवर लोळायला लागतो. आपल्याकडे एक जुनी समजूत आहे की ऊस पडला म्हणजे तो चांगला वाढलाय आणि आता त्याचं वजन वाढेल. पण सुरेश काळे साहेब आपल्या प्रयोगातून या समजुतीला छेद देतात. ते म्हणतात की ऊस मुळात एक गवतवर्गीय पीक आहे. जेव्हा ऊस जमिनीवर पडतो तेव्हा त्याच्या पानांना मिळणारा सूर्यप्रकाश 70 ते 80% कमी होतो. विज्ञानानुसार सूर्यप्रकाश हाच वनस्पतीचा श्वास आहे. त्यातूनच प्रकाश संश्लेषण होतं आणि ऊसाला अन्न मिळतं. जर ऊस पडला तर त्याची वाढ खुंटते, त्याच्या कांड्या बारीक होतात आणि खालच्या बाजूने त्याला मोड फुटू लागतात, ज्यामुळे साखरेचा उतारा आणि वजन दोन्ही घटतात. काळे साहेबांनी नेमका याच गोष्टीवर प्रहार केला आहे. त्यांनी असा विचार केला की जर आपण द्राक्षाच्या बागेला किंवा टोमॅटोला जसं वर धरून ठेवतो, तसंच उसाला का धरून ठेवू नये? आणि इथूनच जन्म झाला स्टेंजिंग तंत्रज्ञानाचा. ही संकल्पना साधी वाटते, पण त्याचे परिणाम अत्यंत क्रांतिकारी असू शकतात. कारण उभ्या उसाला शेवटच्या दिवसापर्यंत सूर्यप्रकाश मिळतो आणि त्याची वाढ थांबत नाही. काळे साहेबांनी त्यांच्या शेतात जे पीक उभं केलं आहे, त्याला आपण लोखंडी सांगडा म्हणू शकतो. त्यांनी 12 बाय 12 फुटाचे ब्लॉक्स तयार केले आहेत, ज्यामध्ये लोखंडी पिलर्स आणि गॅल्व्हनाइज्ड म्हणजे जीआय तारांचा वापर केला आहे. हा ऊस वाऱ्याने किंवा वजनाने खाली पडू नये म्हणून त्याला या तारांच्या जाळ्यात उभं केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की यासाठी खर्च तर खूप येईल. हो, हे खरं आहे. साधारण त्यांनी हा प्रयोग सुरुवातीला गुंठ्यामध्ये करून पाहिला. या रचनेमुळे उसाला चारही बाजूने हवा आणि प्रकाश मिळतो. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की त्याच्या एका उसाची उंची जवळपास 24 फुटांपर्यंत पोहोचली आहे आणि कांड्यांची संख्या 40 ते 47 पर्यंत आहे. आपल्याकडे सरासरी उसाची उंची 10 ते 12 फूट असते आणि कांड्या 15 ते 20 असतात. जेव्हा ऊस उभा राहतो तेव्हा तो जमिनीतील खत आणि पाणी यापेक्षा जास्त हवेतील कार्बन आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून आपली जाडी आणि वजन वाढवतो. काळे साहेबांचा दावा आहे की त्यांच्या एका बेटाचं किंवा आपण त्याला बंच म्हणू, त्याचं वजन हे 100 किलोपर्यंत भरत आहे. जर आपण गणितानुसार पाहिलं तर एका एकरात जर आपण ठराविक संख्येने ही बेटं जोपासली आणि प्रत्येकाचं वजन एवढं भरलं, तर 400 टनाचा आकडा तांत्रिकदृष्ट्या अशक्य वाटत नाही. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. एकरी 400 टन हे ऐकायला अशक्य वाटतं, कारण महाराष्ट्राचा सरासरी उतारा 40 ते 60 टन आहे. अगदी प्रगतशील शेतकरी 100 ते 150 टनापर्यंत पोहोचतात. मग 400 टन हा आकडा आला कुठून? काळे साहेबांनी भारत सरकारकडे 5 गोष्टींचा क्लेम केला आहे, ज्यात एका बेटाचं वजन 100 किलो आणि 100 फूट टेप टाकल्यावर सर्वाधिक गाळप योग्य ऊस मिळेल याचा समावेश आहे. पण आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. हा सध्या प्रोफाईल प्रयोग आहे. 400 टन ऊस काढण्यासाठी फक्त तंत्रज्ञान असून चालत नाही, तर त्यासाठी लागणारी जमिनीची सुपीकता आणि पाण्याची गुणवत्ता ही महत्त्वाची असते. गंमत म्हणजे ज्या शेतात हा प्रयोग झालाय त्या जमिनीचा पीएच 8 पेक्षा जास्त आहे आणि पाण्याचा TDS 1300 आहे. म्हणजे ती जमीन क्षारफळ आहे. जर क्षारफळ जमिनीत फक्त सूर्यप्रकाशाच्या जोरावर ऊसाची वाढ 24 फुटापर्यंत होऊ शकते, तर सुपीक जमिनीत काय होऊ शकतं हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तरीही 400 टन हे टार्गेट आहे. जरी आपण 400 टनापर्यंत नाही पोहोचलो आणि या पद्धतीमुळे आपण 200 किंवा 250 टनापर्यंत जरी मजल मारली, तरी ती ऊसाच्या क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरेल.
हे खोटं नाही, तर हे उच्च ध्येय आहे जे विज्ञानाच्या जोरावर साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणतीही नवीन पद्धत जेव्हा येते तेव्हा तिचा खर्च सर्वात मोठा अडथळा असतो. काळे साहेबांनी स्वतः मान्य केलं आहे की ही पद्धत खर्चिक आहे. लोखंडी पिलर्स, तारा आणि मजुरी यांचा विचार करता सुरुवातीला मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. पण ते एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. हा खर्च एकदाच करायचा आहे. हे स्ट्रक्चर 25 ते 30 वर्षे टिकू शकतं. आपण द्राक्ष बागेसाठी जशी गुंतवणूक करतो तसाच विचार इथे करावा लागेल. पण सामान्य शेतकऱ्याने काय करावं? त्याने सरळ एकरभर करण्याच्या फंदात पडू नये. काळे साहेबांचा सल्ला हा अगदी प्रॅक्टिकल आहे. आधी अर्ध्या गुंठ्यात किंवा एका गुंठ्यात हा प्रयोग करून पहा. जर तुम्हाला तुमच्या एका गुंठ्यात 10 टन ऊस मिळाला, तरच पुढच्या वर्षी क्षेत्र वाढवा. ऊसाच्या शेतीला जर उद्योगाचा दर्जा द्यायचा असेल, तर आपल्याला अशा धाडसी प्रयोगांची गरज आहे. केवळ पारंपरिक पद्धतीने शेती करून आजचा शेतकरी श्रीमंत होऊच शकत नाही. जेव्हा उत्पादन खर्च वाढतो, तेव्हा उत्पादन वाढवणं हाच एकमेव मार्ग उरतो. आणि 400 टन न निघता जरी 150 ते 200 टन जरी निघाला, तरी गुंतवणुकीचा विचार करता हा प्रयोग फायद्याचा ठरू शकतो. तर मित्रांनो, एकरी 400 टन ऊस हा विषय निव्वळ अफवा नाही, तर ते एक वैज्ञानिक आव्हान आहे. सुरेश काळे आणि सिद्धार्थ काळे यांनी जे करून दाखवले, ते उघड्या डोळ्यांनी पाहण्यासारखं आहे. एकाच दिवशी लावलेला ऊस, ज्याला एकीकडे स्टेजिंग आहे आणि दुसरीकडे नाही, त्या दोघांमधील उंची आणि जाडीचा फरक स्पष्टपणे दिसतो. हा प्रयोग आपल्याला शिकवतो की शेती आता फक्त कष्ट करून चालणार नाही, तर तिथे बुद्धी आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आपल्याला 400 टन मिळेल की नाही हे काळच ठरवेल, पण ऊस पडू न देता त्याची वाढ करणे हे तंत्र नक्कीच यशस्वी आहे. तुम्हाला काय वाटतं, ऊसाच्या शेतीमध्ये असं बदल होणं गरजेचं आहे का, की हा खर्च शेतकऱ्याला परवडणारा नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा प्रयोग जवळून पाहायचा असेल, तर बारामतीच्या खंडजला एकदा नक्की भेट द्या. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.